कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत. तर यश हा जो आहे तो गुरुजींना बेशुद्ध करतो आणि तिकडेच बाजूला लपून ठेवतो, कारण की यशला असं वाटत असतं की जी सत्यनारायणाची पूजा आहे ती घडायला नको आणि त्यासाठी गुरुजी नाही आले तर मात्र खूपच चांगलं होईल आणि गुरुजींनी जे काय सांगितलंय ते सुद्धा कुठलीच गोष्ट ही होणार नाही असं म्हणून यश हा आता गुरुजींना मस्तपैकी ठिकाणा लावला असतो. पण त्यांनी बंगल्याच्या बाहेरच त्यांना असं नीट ठेवलेलं असतं. त्याला असं असतं की आता इथे गुरुजींना मात्र कोणच शोधू शकणार नाही. म्हणूनच इकडे यश जो आहे तो स्वतःला खूपच जास्त स्मार्ट समजत असतो. इतक्यातच तो आता आतमध्ये येतो आणि घरच्या सगळ्यांना सांगतो की ॲक्च्युली एक गोष्ट कळाली आहे, ते म्हणजे गुरुजी आहेत ते येणार नाही आहेत आणि त्यासोबतच त्यांना खूप जास्त लेट होणार आहे. तरी ते सगळेजण हे शॉक होऊन जातात. त्यांना असं वाटतं की अरे बापरे, गुरुजी नाही येणार, ते पण एवढ्या लास्ट मोमेंटला, आता आपण काय करायचं. तेव्हा इकडे लगेचच सगळेजण हे विचार करतात की बापरे, गुरुजी नाही येणार, असं कसं काय, त्यांनी तर काही इन्फॉर्म पण नाही केलं. तेव्हा इकडे आता सगळेजण हे विचारच करत असतात. कावेरी पण बाहेर आलेली असते, पण कावेरीला आता इकडे जो आहे युग त्याचं बोलणं अजिबातच पटत नाही आणि ती ताबडतोब बाहेर जाते. पण इथे जी विद्या वगैरे आहे ते म्हणत असतात की चला आपण नवीन गुरुजी आणूया. तेवढ्यातच इथे गुरुजी आहेत ते कावेरीसोबत घरामध्ये येतात. तेव्हा कावेरी ही स्वतः गुरुजींना घेऊन आलेली असते. तेव्हा इकडे ती म्हणते सुद्धा की ॲक्च्युली गुरुजी आलेत म्हणून. तेव्हा इकडे कावेरी ही जसं युज बोलतो लगेचच कावेरी बाहेर बघायला जाते की खरंच गुरुजी हे आलेत की नाही आलेत म्हणून. तेव्हा इकडे कावेरी ही सगळीकडे शोधत असते. तेव्हा तिला गुरुजी एका बाजूला हे बसलेले दिसतात. तिला कळतच नाही की नेमकं गुरुजींना काय झालं आहे म्हणून. म्हणूनच कावेरी जी आहे ती स्वतः गुरुजींना इकडे हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन जाते आणि त्यासोबतच ती स्वतः त्यांना जागं करते, पाणी वगैरे शिंपडते, त्यांना होशमध्ये आणते आणि त्यांना घरामध्ये घेऊन येते. खरं तर हे सगळं कसं घडलं, गुरुजी जे आहेत ते स्वतःच तिकडेच उभे राहून सांगतात, कारण की आता कावेरीला हा जो टॉपिक असतो तो इथे सगळ्यांसमोर डिस्कस करायचा नसतो. म्हणूनच आता गुरुजींना ती आता शानपैकी इथे आता घरामध्ये घेऊन येते. ती तिला म्हणते की टेन्शन घेऊ नका, तुम्ही ठीक आहात आणि तुम्हाला काही एक झालेलं नाही आहे असं म्हणून इकडे गुरुजी हे आता घरामध्ये आलेले असतात. सगळेजण हे मात्र गुरुजींना पाहत असतात आणि विचारत सुद्धा असतं की गुरुजी तुम्ही येणार नव्हता का, त्यासोबतच तुम्ही कुठे बाहेर जाणार होता का, तुमचे दुसरे काही प्लॅन होते का, असं म्हणून इकडे गुरुजी आहेत ते स्वतःहूनच सगळ्या गोष्टी ह्या सांगायचा प्रयत्न करत होतात. तर इकडे युग जो आहे तो आता तिकडे झाडामागे हा लपलेला असतो, कारण की युगला आता गुरुजींसमोर यायची लाज वाटत असते. त्याला अजिबातच गुरुजींसमोर यायचं नसतं. पण कावेरीला बोलून कावेरीशी बोलायचं जरी असतं, लगेचच इकडे यश जो आहे तो आयडिया लावतो. त्याचं शर्टचं बटन जे आहे ते आता फाडून टाकतो आणि त्यासोबतच सगळ्यांसमोर जातो की कावेरी प्लीज माझ्या शर्टाचं बटन जे आहे ते लावून देता का जरा म्हणून. तेव्हा इकडे आता सगळे हसायला लागतात. सगळ्यांना आता खूप जास्त विचित्र गोष्ट हे वाटायला लागते. लगेचच तिथे पौर्णिमा जी आहे ती तर म्हणते की बापरे, हे सगळं काय आहे, वहिनी आपल्या घरात पाळणा हा लवकरच हलणार आहे वाटतं. तेव्हा लगेचच इकडे यशला आता जी त्याची आई आहे म्हणजेच लक्षणा ती म्हणते की अरे यश, हे काय तुझं फाजीलपणा चाललाय. तेव्हा लगेचच यश म्हणतो की तसं काय नाही, पण खरंच माझ्या कुर्त्याचं बटन फाटलंय आणि ते मला शिवून हवं आहे. कावेरी 2 मिनिटात मला शिवून देतील. म्हणूनच लगेचच आता कावेरी जी आहे ती आता तिला खूप जास्त विचित्र वाटत असतं. तिला असं वाटतं की हा असं काय करतोय, मला अजिबातच ह्याच्याबद्दल काहीच दयामाया वाटत नाही आहे
आणि ह्याचं शर्टाचं बटन शिवायला जाऊ मी. तेव्हा लगेचच इकडे आता युग जो आहे तो आता तिच्यासमोर हसून हसून आतमध्ये निघून जातो. खरं तर तिथे शर्टाचं बटन लावायला सुद्धा वरच्यावर वेळ लागतो, खाली काही जास्त लागत नाही. असं म्हणून इकडे कावेरी जी आहे ती सगळे कामं हे तिचे करत असते. पण इकडे हे एक काम सगळ्यासमोर आल्यामुळे तिला खूप जास्त विचित्र वाटत असतं. म्हणूनच कावेरी ही खोलीमध्ये गेल्यावरती त्याला ओरडते सुद्धा, त्याला म्हणते सुद्धा की असं फालतूपणा हा माझ्यासमोर बोलायचा नाही, ठीक आहे असं म्हणून ती त्याला सांगत असते. तेव्हा इकडे युग जो आहे तो म्हणतो की मी काय केलं, मी काहीच नाही बोललो, अजिबातच माझ्यावर राव घ्यायचं नाही, उलट मी तुझी मदतच करतोय आणि तुला हे सगळ्या गोष्टी दिसत नाही आहेत का? मुहूर्त टळून गेला तर मात्र आपल्यापच आपण ही जी पूजा आहे ती करू शकणार नाही. असं म्हणून तो युग जो आहे तो कावेरीला आयडिया देतो. पण आता कावेरी जी आहे तिचे ते आयडियाज जे आहेत फार फार तिला असं वाटतं की चालणार नाही. पण आता इकडे जी कावेरी आहे ती आता गुरुजींबद्दल पण आता त्याला विचारत असते. तेव्हा लगेचच तो सांगतो की गुरुजींना कशाला आलायचं आहे, गुरुजी जे आहेत ते स्वतःच पूजा वगैरे करून देणार आहेत आणि त्यासोबतच तुला ही जी पूजा आहे ती नाही करायची आहे. मला पण काही गोष्टी या नको आहेत, तर आपण काय करूया, आपण ही जी गोष्ट आहे बेल्ट ती आपापल्या बाजूने घेऊया. पण आता इथे कावेरी आणि त्यासोबतच युग जो आहेत ते एकमेकांची खूप जोरजोरात भांडत असतात. जरी आवाज जो आहे तो खोलीच्या बाहेर नाही गेला तरीसुद्धा इकडे जी कावेरी आहे ती खूप जोरजोरात बोलत असते, त्याच्याशी भांडत असते आणि त्यासोबतच युग पण तिच्याशी फारच जोरजोरात बोलत असतो आणि भांडतसुद्धा असतो. तेव्हा इकडे जी कावेरी आहे तिला असं वाटतं की बापरे, हे सगळं किती खराब झालं आहे, ह्याचं खूपच जास्त आपल्याला कंप्लेंट ही द्यावीच लागणार आहे. तेव्हा इकडे आता जी कावेरी आहे तिला असं वाटतं की युग हा फक्त टाईमपास करतोय आणि काहीच करत नाही आहे या घरात आल्यापासून. तेव्हा ती युगला म्हणते, घरच्यांना तुझं जे काही सत्य जे आहे ते सांगून टाक आणि त्याच्यानंतरच इकडून निघून जा. असं म्हणून इकडे कावेरी जी आहे म्हणत असते. तर बाहेरून अमृता ही आता दोघांच्या खाली बाहेर आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की हे दोघं जे काय बोलत आहेत ते माझ्या फोनमध्ये छानपैकी रेकॉर्ड होत आहे, कारण तिचा फोन जो आहे तो तिने आतमध्ये हा सोडलेला असतो. पण इथे युग आणि त्यासोबतच कावेरी जोरजोरात भांडत असतात. त्याचा आवाज बाहेर येत असतो पण तिकडे मोबाईलमध्ये मात्र बरोबर हा रेकॉर्ड होत असतो. तेव्हा इकडे तिचं ठरलेलं असतं की ह्या दोघांचं नेमकं काय चाललं आहे, मला छानपैकी हे कळणार आहे आता. आणि त्यासोबतच ते दोघं अजिबातच थांबत नाही. उंदराबांदराच्या भांडणासारखे ते दोघं सतत एकमेकांची भांडतच असतात आणि त्यांना दुसरा काही टॉपिकच भेटत नाही भांडण्यासाठी. तेव्हा इकडे आता जी कावेरी आहे ती युगला ओरडत असते. ह्या सगळ्या गोष्टी पण आता त्या फोनमध्ये ह्या रेकॉर्ड झालेल्या असतात. पण आता इथे जे रेकॉर्डर आहे ते आता त्याला खूपच जास्त महागात पडतं आणि त्यासोबतच इकडे जो यश आहे तो सुद्धा खूपच जास्त विचित्रपणे हा वागत असतो. इथे आता कावेरी जी आहे ती त्याला अजिबात सहन करणार असते. म्हणूनच ती त्याला म्हणत असते की तू फक्त 1 मिनिट थांब, मी 1 मिनिटात आले, तुला खबर हे घेता येणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. असं म्हणून इकडे कावेरी जी आहे ती बोलत असते. इथे जी आता विद्यावेडी आहे ती यशच्या खोलीपर्यंत आलेली असते, तर पाहते की अमृता जी आहे ती कान लावून त्यांच्या खोलीतल्या सगळ्या गोष्टी ह्या ऐकते म्हणून. तेव्हा लगेचच ती तिला म्हणत असते की अगं, तुला जरा तरी आता लाज राहू दे, तू एवढं सगळं केलं आहेस आणि तरीसुद्धा तुला हे सगळं करायचं आहे. तेव्हा लगेचच इकडे कावेरी जी आहे ती म्हणत असते की मला दूध हवं आहे. पण इकडे विद्या जी आहे ती सगळ्याला घराच्याला बोलावते आणि सांगते की अमृता ही काय करत होती ते. तेव्हा लगेचच इकडे अमृता जी आहे ती म्हणत असते की ह्यांच्या खोलीमध्ये मी माझं खूपच महत्त्वाचा फोन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये व्हॉईस रेकॉर्डर चालू आहे. त्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये तुम्ही ऐकू शकता की नेमकं ह्या दोघांचं सत्य काय आहे ते. तेव्हा आता इथे यश आणि त्यासोबतच कावेरी हे दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. त्यांना असं वाटतं की बापरे, ह्याच्यामध्ये
खरंच काय ना काहीतरी रेकॉर्ड नाही झालंय ना, असं म्हणून इकडे ते लोक बघत असतात. एवढं चालतं, पण आता इथे जी विद्या आहे ती खूपच जास्त अभिनंदन करत असते. पण इथे दुसरे स्टुडंट हे मात्र करत नसतात, कारण की त्यांना हा जो गोष्ट आहे ती पटलेली नसते. तेव्हा इकडे आता जी कावेरी आहे ती स्वतःहूनच आता जे व्हॉइस रेकॉर्डमध्ये आहे ते सगळ्यांना ऐकवत असते. तेव्हा इकडे आता एवढा छान आणि त्यासोबतच मॅचिंग आवाज असल्यामुळे तेवढाच वाईट आणि घाणसुद्धा वाटत होतं. पण इकडे आता जी कावेरी आहे तिला खूपच जास्त विचित्र वाटत असतं, कारण की युगनी स्पेशली हा जो फोन आहे तो शोधून टाकलेला असतो. कारण की जेव्हा तो भांडत असतो तेव्हा त्याला स्पेशली हा जो फोन आहे तो टेबलवर दिसलेला असतो. इथे विद्या जी आहे ती त्यांना म्हणत असते की चला लवकर, आपल्याला खूप जास्त लेट होतं आहे आणि आपण लेट करून अजून जास्त चालणार नाही. गुरुजी हे थांबलेत आणि मुहूर्ताची वेळसुद्धा हे निघून चालली आहे. हे सगळ्या गोष्टी ते सांगत असते. इथे आता जो यश आहे तो खूपच जास्त विचित्र वागत असतो आणि त्याच्यावरती आता अमृताचा जराही विश्वास नसतो. कारण जर त्याला काही करायला निघून गेले तर यश हा जो आहे तो सिरियस पेशंट आहे आणि जर तो हे सगळं करत असेल तर मात्र त्याला हे सगळं करणं अलाउडसुद्धा नाही आहे, कारण की तो हे सगळं करू शकत नाही असं म्हणून तो सांगत असते. इथे आता जो युग आहे तो छानपैकी पाहत असतो की नेमकं हे कसं, कधी आणि काय काय घडलं ते. तेव्हा तो मनातच विचार करत असतो की मीच हे सगळं घडवून दिलं आहे. आणि त्यासोबतच इकडे आता सगळेजण हे बाहेर जातात. तेव्हा इकडे अंशिका आणि मीच हे त्या खोलीमध्ये राहतात. तेव्हा आता त्याला विचार करायला वेळ हवा असतो की दोघांना एकमेकांसोबतच राहायचं आहे का म्हणून, आणि नसल जरी राहायचं तरीसुद्धा तो साखरपुडा नाही करायचा असं म्हणून इकडे ते करून टाकायला राजी होत असते. त्यासोबतच इकडे आता सगळेजण हे साखरपुड्यासाठी बाहेर निघून गेलेले असतात, कारण की आता यश आणि कावेरी या दोघांच्याही डोक्याला फार फार असं टेन्शन हे लागलेलं असतं. सगळेजण हे आता आनंदाने बाहेर जातात आणि त्यासोबतच इकडे जी यमुना आहे तिचा जो अमृता आहे तिचा प्लॅन हा सगळ्यांसमोर येण्याच्या आधीच हा फस्स झालेला असतो. कारण त्या रेकॉर्डरमध्ये खूपच छान असे बोलणं, त्या म्हणजेच रोमॅन्टिक बोलणं हे असतात, जे सगळेजण ऐकून शॉक होतात आणि सगळेजण हे खूपच जास्त लाजू लागतात. ते बोलणं कसं काय वेगळं झालं हे पाहून आता अमृताला सुद्धा धक्का लागतो. तिला असं वाटतं की बापरे, एवढं आणि रोमॅन्टिक बोलणं हे कदाचित चुकीचं आहे असं म्हणून ही रेकॉर्डर बंद करते आणि त्यासोबतच एकटीच स्वतःशी आधी बोलत असते. तेव्हा इकडे आता जी अमृता आहे तिला सगळेजण हे टोकत असतात की हे सगळं आता नेक्स्ट टाईमपासून करायचं नाही. कावेरीसुद्धा ही त्याला सांगते, कारण युगला हा जो फोन आहे तो खोलीमध्ये सापडलेला असतो आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये नेमकं काय घडतं आहे हे सुद्धा सापडलेलं असतं. म्हणूनच त्यांनी रोमॅन्टिक असा त्याचा आवाज जो आहे तो रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. आणि इथे जी कावेरी आहे तिलासुद्धा रेकॉर्ड करून ठेवून सांगितलेला असतो. म्हणजे जरी बाहेर उद्या कोणी काय आलं विचारलं तर मात्र ह्याच्यासोबत रेडी राहायचं असं म्हणून इकडे ती निघत असते. तेव्हा इकडे आता यश जो आहे तो स्वतःहूनच सगळ्या गोष्टी घेऊन जातो. पण इकडे आता जी कावेरी आहे ती स्वतःच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला विचार करत असते. पण आता इथे जी कावेरी आहे तिला खूपच जास्त विचित्रसुद्धा वाटत असतं की हे सगळं तिला नाही करायचं आहे म्हणून. ह्या सगळ्यामागे ती तिच्याच घरच्यांना फसवते आहे, तिला हे वाटत असतं. पण आता तिच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनही नसतो, कारण युग हा स्वतः घरात सगळं काही सांगून हा बाहेर जाऊ शकत नाही. असं म्हणून इकडे जी कावेरी आहे ती सगळ्या गोष्टी या पाहत असते की नेमकं काय घडतंय ते. तेव्हा इकडे आता फोनमध्ये
जी गोष्ट रेकॉर्ड केली आहे ती गोष्ट आता सगळ्यांसमोर ही नक्कीच येणार हे त्यांनासुद्धा माहिती असतं. म्हणूनच त्यांनी हा जबरदस्त असा प्लॅन जो आहे तो तयार करून ठेवलेला असतो. त्यांचा प्लॅन हे नेहमीसारखे कधीही फूस न जाणारे खूपच जास्त भारी हे जे प्लॅन असतात त्यांचे. त्यासोबतच इकडे त्यांना आता विचित्र विचित्र गोष्ट हे मनामध्ये येतात आणि आता सगळेजण हे एकत्र पूजेसाठी फायनली निघालेले असतात. खरं तर आता पूजा जी आहे ती त्यांना करायची नसते, पण आता जर बळजबरीने करावी लागत असते, कारण की ती पूजा जी आहे ती त्यांच्या मनाविरुद्ध होत असते. कावेरी ही जी पूजा आहे ती यशशी नव्हे तर युगशी करत आहे ही गोष्ट मात्र त्यांना माहिती असते. खरं तर इकडे आता जी ते जे सगळे आहेत ते सगळेसुद्धा आता यशच्या जाग्यावर पूजासाठी बसलेले असतात, कारण की एका मुलीचा हा मुलीशी कधीही हे पूजा वगैरे काहीच होऊ शकत नाही. तेव्हा इकडे ताबडतोब यश जो आहे तो येतो आणि म्हणतो की मी जरा आलोच म्हणून एका मिनिटात. कारण कावेरी ही म्हणत असते की मला तुझ्यासोबत या पूजेला अजिबातच बसायचं नाही आहे, मला अजिबातच इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा युग पण म्हणतो की मला पण तुझ्यासोबत या पूजेला बसायचं नाही आहे, मला तरी कुठे इंटरेस्ट आहे म्हणून. असं म्हणून तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तो शेअर करत असतो आणि सांगत असतो. इथे आता त्या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं की काहीही करून आम्हाला ह्या पूजापासून पळ काढायचं आहे म्हणून. गुरुजी हे दोघांनाही पाटावरती बसायला होतात आणि त्यासोबतच कावेरी जी आहे ती समोरून येते आणि समोरून आता तिला पाठावर बसायचं असतं. आता त्याला इथं टेन्शन आलेलं असतं. तो काही ना काहीतरी आयडिया हा काढायचा प्रयत्न करत असतो. तो कधी म्हणतो की मला 2 मिनटं जायचं आहे, 1 मिनटं जायचं आहे, आणि त्यासोबतच गुरुजी म्हणत असतात की इथे मुहूर्ताची वेळ निघत चालली आहे आणि तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आणि असं म्हणून इकडे आता माझी हसते आणि आता यश पण म्हणतो की ठीक आहे चालेल, मी पूजा झाल्यावर जातो. असं म्हणून यश पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बोलून सांगत असतो. इथे आता माझी आहे ती हसत असते यशवरती, कारण यश जो आहे तो खूप विचित्र वागत असतो. इकडे विद्या त्याला म्हणते पण की बापरे भाऊजी, तुम्ही जेव्हापासून आलाय तुम्ही काही दिवसांपासून फारच विचित्र असं वागताय, नेमकं झालं आहे काय तुम्हाला? तर तो पण म्हणतो की मलाच पण माहिती आहे मी विचित्र आहे वागतोय, नेमकं काय झालं आहे हे मलासुद्धा माहिती नाही आहे. असं म्हणून तिकडे ती सांगत असते. पुढील भागामध्ये इकडे कावेरी जी आहे तिला चक्कर येऊन ती पडलेली असते आणि त्यासोबतच इकडे सगळेजण हे तिला आता खोलीमध्ये घेऊन जाणारे असतात, कारण त्यांना साखरपुडा हा अजिबातच करायचा नसतो. साखरपुडा न केल्यामुळे इथे इथे आता जी कावेरी जी आहे तिचा पोस्टर हा युगने आणलेला असतो आणि तिच्यासोबत आता तिला सत्यनारायणच्या पूजनला हे बसायचं असतं. आणि डॉक्टरनी कावेरीला बेड रेस्ट हा सांगितलेला असतो आणि बेड रेस्ट आता तिला करायचं आहे हे तिला माहिती असतं. युग हा याने पोस्टर आणलेला असतो, कावेरी हे लपून पाहत असते आणि सगळेजण हे तिला बोलवतात.